आता अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांना धक्का बसलाय। कारण 6 झोन्समधील 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज हे अवैध ठरले गेलेत। जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई झाली आहे आणि अनामत रक्कम न भरल्यामुळे देखील अनेक अर्ज बाद झालेत। भाजपसोबतच विविध पक्षांना याचा फटका बसलाय। आता बातमी नागपुरात नाही, तिथे भाजपमधील बंडखोरीचा परिणाम माजी महापौर अर्चना देहनकर यांच्या घरीच बघायला मिळालाय। अर्चना देहनकरांचे पती विनायक देहनकरांकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यामुळे अर्चना देहनकरांनी पतीचं घर सोडून आपल्या भावाचं घर गाठलंय। माजी महापौर अर्चना देहनकर माहेरी जाऊन आता भाजपचा प्रचार करणार आहेत। पक्षाविरोधात जाणं अमान्य असल्यामुळे नागपुरात त्यांनी आपल्या पतीचं घर सोडून भावाचं घर गाठलंय। तर अमरावतीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या कर्तव्यामध्ये कर्मचाऱ्यांची दिरंगाई बघायला मिळाली। 514 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस या प्रकरणात बजावली गेली आहे। प्रशिक्षण आणि कर्तव्यामध्ये गैरहजर राहिल्याबाबत ही नोटीस असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे।